कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। चिपळूणच्या धामणवाडी परिसरात 68 वर्षीय वर्षा जोशी या राहत्या घरी मृत अवस्थेत सापडल्या। हातपाय घट्ट बांधलेले, अंगावरचे कपडे फाटलेले या सर्व परिस्थितीवरून हे अत्यंत क्रूरपणे केलेलं खून असल्याचं स्पष्ट झालंय। 68 वर्षीय वर्षा जोशी यांच्या हत्या प्रकरणाची गंभीर दखल घेत चिपळूण पोलिसांनी युद्ध पातळीवरती तपास सुरू केला होता। पोलिसांनी घराच्या आजूबाजूला असलेला जंगल परिसर शोधून काढला आणि मध्यरात्री उशिरापर्यंत हे सर्च ऑपरेशन देखील सुरू होतं। ओळखीच्या व्यक्तीचा हत्येचा सहभाग असावा असा पोलिसांनी प्राथमिक अंदाज काढलेला होता आणि त्याच पद्धतीनं पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागे दोरे देखील लागलेले असून चिपळूण तालुक्यातील गोंधळे गावातील जयेश गोंधळेकर या तरुणानं दागिने आणि पैशांसाठी खून केल्याची धक्कादायक माहिती आता पोलिसांच्या तपासामध्ये समोर आली। जयेश गोंधळेकर हा संशयित आरोपी नेमका कोण आहे ते आपण पाहूयात। जयेश गोंधळेकर हा काही वर्षापूर्वी सातारा येथे नोकरी करत होता। तो मूळ जोशी यांच्या गोंधळे गावातीलच गोंधळेकर कुटुंबातील तो आहे। तो सध्या चिपळूण परिसरामध्ये राहत होता, मात्र नोकरी धंदा करत नव्हता। त्यामुळे पैशांसाठी त्यांना हा खून केल्याची माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली। दार तोडून नव्हे तर आतून उघडल्यानंतर त्यांचा खून झाल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्यामुळे हा प्रकार कोणीतरी ओळखीतल्या व्यक्तीने केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज यापूर्वी तपासामध्ये व्यक्त करण्यात आला होता। आणि या बातमी संदर्भातील सविस्तर माहिती देत आहेत आपले चिपळूणचे प्रतिनिधी निसार शेख। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी निसार शेख जोडले गेलेले आहेत। निसार, चिपळूणच्या हत्येमध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे, ती म्हणजे चिपळूण पोलिसांनी संशयित आरोपीला पकडलेला आहे। काय सविस्तर तपशील आहेत आपल्याकडे? तेजस, खरोखर एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे। चिपळूणच्या हत्येमध्ये एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एक संशयित आहे जयेश गोंधळेकर, त्याला पोलिसांनी ताब्यामध्ये घेतलेले आहेत आणि आज संध्याकाळी 5 वाजता स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बगाटे पत्रकार परिषद घेऊन ही सविस्तर माहिती देणार आहेत। मात्र आता जर पाहिलं तर या ठिकाणी जयेश गोंधळेकर याला ताब्यामध्ये पोलिसांनी घेतले। तेजस, अगदी निसार, पोलिसांनी ह्या संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला आहे, मात्र हा संशयित आरोपी नेमका कोण आहे, कुठून त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि पोलिसांचा 3 दिवसांचा तपास कशा पद्धतीने राहिलेला आहे, अगदी संक्षिप्तपणे? एकंदरीत आपण पाहिलं त्याचं जयेश गोंधळेकर हा गोंधळे गावचा आहे। याचं शिक्षण 12 पर्यंत झालेलं आहे आणि पूर्वी हा कामाला साताऱ्यामध्ये होता। त्या ठिकाणी त्यांनी नोकरी सोडल्यानंतर तो चिपळूणमध्ये आला होता। कोणत्याही प्रकारचं त्याकडे काम नव्हतं, त्यामुळे तो टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये तो काम करत होता। दुसरी गोष्ट आपण जर पाहिलं या ठिकाणच्या ज्या वर्षा जोशी आहेत ह्या मैत्रिणीबरोबर हैदराबाद पिठापूरला देवदर्शन जाणार होत्या। त्यासाठी त्यांनी ट्रॅव्हल बुक केली होती आणि ते काम जे होतं ते जयेश गोंधळेकरांनी केलं होतं आणि त्यांच्यातून संपर्कात तो आला होता आणि त्यानुसार हा सगळा प्रकार घडला आहे। पण तर एकंदरीत अशी माहिती मिळते की चोरीच्या आणि पैशाच्या उद्देशाने हा सगळा प्रकार घडलेला आहे अशी माहिती समोर येते। मात्र सविस्तर जी माहिती आहे ती आपल्याला संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेऊन स्वतः पोलीस अधीक्षक नितीन बगाटे माहिती देणार आहेत। त्यामुळे आता जयेश गोंधळेकर हा फक्त एकटाच आहे, याच्यामध्ये अन्य कोण साथीदार आहेत का, हा कोण नेमका त्यांनी का केला आणि हा एकंदरीत जयेश गोंधळेकरला पोलिसांनी पुढे ताब्यामध्ये घेतला याची सगळी सविस्तर माहिती जी आहे ते स्वतः अगदी निसार, कोकण कटा न्यूजने 2 बातम्या या सगळ्या हत्या प्रकरणासंदर्भात दिल्या आणि जे पण आपण निष्कर्ष मांडलेले आहेत किंवा तुम्ही घटनास्थळावरून जे पण निष्कर्ष दिलेले आहेत ते तंतोतंत ह्या सगळ्या हत्या प्रकरणामध्ये जुळलेले आहेत। आपण अगदी काही वेळापूर्वीच बातमी दिली आणि अगदी काही वेळातच संशयित आरोपीला पकडलं गेलेलं आहे आणि तपास देखील त्याच मार्गाने झालेला होता ज्या मार्गाने आपण ह्या सगळ्या प्रकरणाची बातमी दिली आणि त्या बातमी संदर्भातले धागेदोरे आपण या बातमीच्या माध्यमातून सांगितलेले होते। निसार, हो, एकंदरीत आपण जर पाहिलं गेले 2-3 दिवस या सगळ्या प्रकरणाची माहिती आपण कोकण कटाच्या माध्यमातून दिली होती। दुसरी गोष्ट, प्रेक्षकाकडून सातत्याने फोन होते की नेमकं काय पुढे झालंय, याच्यामध्ये आरोपींना पकडलं गेलं होतं का। आता काही क्षणापूर्वी आपण जी बातमी दाखवल्यानंतर आता पत्रकार परिषद लाईव्ह आहे का, त्याची काही लिंक मिळेल का किंवा तुम्ही ती जी लाईव्ह करणार अशा स्वरूपाची आपल्याकडे फोन यायला लागले आहेत। एकंदरीत आपल्याला जी माहिती जी मिळते त्या माहितीच्या आधारे हा जयेश गोंधळेकर आहे ह्याच्या खुनामागे, कारण एकंदरीत मास्टर माइंड आहे, कारण का त्याचं 12वी पर्यंत शिक्षण झालं असतं त्याच्या संगणकाचं ज्ञान चांगलं असणार आहे, कारण हार्ड डिस्क ते गायब केले आणि ह्याच्यामध्ये पोलिसांनी त्याचे एक पेज कसं आलंय की एकंदरीत ते आतले कॅमेरे बंद होते पण बाहेरचे 2 जे कॅमेरे होते, रोडवरचे कॅमेरे होते, त्या कॅमेऱ्यावरती पोलिसांना क्ल्यू मिळालाय असं मला एकंदरीत वाटतंय। अगदी निसार, अगदी छोटासा प्रश्न, याच्यामध्ये एक संशयित आरोपी पोलिसांनी पकडलाय, मात्र अजून आरोपींची संख्या वाढू शकते का? म्हणजे एक टीम असू शकते 2 ते 3 जणांची, की हा मग फक्त एकच आरोपी असेल ह्या हत्याकांडामागचा? सद्यस्थितीमध्ये त्याचं आपल्याला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आणखी साथीदार असू शकतात, कारण का हा एकटा व्यक्ती करू शकत नाही।
पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी तिचे हातपाय पूर्णपणे बांधले होते, त्याबरोबर तिच्या अंगावरचे कपडे फाटले होते, तिच्यावर तिला मारहाण करण्यात आली. का त्या वर्षा जोशी यांनी प्रतिकार केल्यानंतर तिला मारहाण सुद्धा करण्यात आली होती. त्याचबरोबर तिचा श्वास कोंडून म्हणजे गुदमरून मृत्यू झाला. म्हणजे एकंदरीत तिच्या तोंडावरती काय उशी ठेवली गेली असावी किंवा अन्य काही प्रकार घडला असावा. म्हणजे ह्याच्यामध्ये एक किंवा दोन व्यक्ती ह्या गोष्टी करू शकतात. मात्र जयेश कोंडलेकर हा तेवढा हुशार होता असेल किंवा ह्याच्यामध्ये त्याने अन्य कोणाचा वापर केला असेल असं एकंदरीत मास्टर माइंड आहे असं एकंदरीत निश्चित वाटते. तेजस, अगदी धन्यवाद निसार, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अपडेट जाणून घेऊ. मात्र कोकण कट्टा न्यूज वरती चिपळूण पोलिसांची संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद आहे, ती देखील आपण कोकण कट्टा न्यूज वरती पाहत राहा. धन्यवाद निसार. पुन्हा एकदा वर्षा जोशी यांचं माहेर दापोली तालुक्यातील दाभोळ येथील होतं. त्या माहेरच्या महाकाळ कुटुंबातील जिल्हा परिषद शाळेच्या प्राथमिक विभागामधून वर्षा जोशी निवृत्त झाल्या होत्या. पतीचे 11 वर्षापूर्वी निधन झाल्यानंतर ते एकट्याच राहत होत्या. जेमतेम 15 दिवसापूर्वी त्या बहिणीसह दापोली येथील आपल्या भावाकडे जाऊन आलेल्या होत्या आणि त्यानंतर ते हैदराबादला जाणार होत्या. मात्र त्याआधीच त्यांची हत्या झाली आणि आता हत्येमधील संशयित आरोपी चिपळूण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. आणि या सगळ्या संदर्भात चिपळूण पोलीस संध्याकाळी 5 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि पत्रकार परिषद आपण कोकण कट्टा न्यूज वरती पाहू शकता. तेजस बोरगरेसह निसार शेख, कोकण कट्टा न्यूज, चिपळूण, रत्नागिरी.